आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकरी भाविकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार उद्योग व्यापार विभाग तसेच एमपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे फराळ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी भाविकांना नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असून वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानत हा उपक्रम राबवण्यात आल्याचे याप्रसंगी नागेश फाटे यांनी सांगितले। यावेळी संजय पवार, शरदचंद्र चट्टे, रमेश फाटे, अभिमन्यू पवार, उमेश फाटे, औदुंबर माने, ओमकार फाटे, शुभम फाटे, शर्विन फाटे, शशांक फाटे, समाधान बागल, समाधान कांबळे, लखन मोरे, ऋषिकेश बागल, वाशिम मुलानी, निवृत्ती पाटील, सावंत काका पुणे, ठाण्याचे उद्योजक रवींद्र पाटील, पवन पवार तसेच एमपी ग्रुप ऑफ कंपनीजचा सर्व स्टाफ, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते। आषाढी एकादशी निमित्त वारकरी भाविकांच्या आयोजकांनी स्वागत करून त्यांना फराळाचे वाटप केले। या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। आषाढी वारी समाजसेवेची परंपरा जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशा उपक्रमांचे आयोजन होत असल्याने सामाजिक बांधिलकीचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला। खूप चांगलं काम आहे आणि हे काम पुण्याचं आहे। प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे काम। बर आणि हे पैसे सर्वांकडे असतात, पण ते एवढी सेवा जनतेची करतात का म्हणजे जो इथून जातो त्याची तो उपाशी जात नाही। बरोबर आहे आणि त्यांचा खूप लोकांचा आशीर्वाद त्यांना दादांना लागतो। निश्चितच। प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नागेशदादा फाटे यांच्या संकल्पनेतून गेली 4 वर्ष झालं या पंढरीच्या या वारीच्या वाटेवरती सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी फराळ इथं वाटप केलं जातं व आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्वांना जेवणाचं देखील या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलं जातं। तरी फाटे ट्रॅक्टर्स कंपनीकडून या ठिकाणी सर्व भाविकांची एक चांगली सोय या ठिकाणी केली जाते। त्याबद्दल सन्माननीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे व्यक्त करतो आणि अशी सेवा अखंडपणे चालू ठेवावी अशी मी त्यांना या आजच्या या शुभदिनी विनंती करतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभाग यांच्याकडून कार्टी येथे या महामार्गावरती वारीच्या महामार्गावरती भक्तांसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी भक्तांसाठी फराळाची अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे। त्याबद्दल धन्यवाद आणि अशी सेवा केल्याबद्दल तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद लाभो आणि तुमची प्रगती अशीच होत राहो अशी आमची प्रार्थना पांडुरंग। तुम्हाला फराळ खिचडी कसा वाटला? खूप छान होता। फराळाची गुणवत्ता छान होती आणि खूप छान प्रकारे व्यवस्था केली होती। फराळ वाटपाचा कार्यक्रम एमपी कन्स्ट्रक्शन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे भाविकांना फराळाचा वाटप करण्यात येतो। तरी सर्व भाविकांनी आज इथून फराळाचा सर्वांना नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण फराळाचा कार्यक्रम ठेवला आणि पुढील वर्षी पण आपण असाच कार्यक्रम सर्व भावभक्तांनी नेहमीप्रमाणे घेत राहावे अशीच विनंती करतो। या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांद्यापर्यंत 30-35 लाख वारकरी वैष्णवांचा मेळा या पंढरीच्या नगरीत दाखल झालेला होता आणि हे वारकरी 20-22 दिवसाच्या अथक प्रवासानंतर आपल्या घरी परतत आहेत, स्वग्रामी परतत आहेत। त्यांच्या या परतीच्या प्रवासात शरदचंद्रजी पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, व्यापार व उद्योग महासंघाचे प्रयत्नातून त्यांचे कुटुंबीय अहोरात्र झटत आहे। कालच्यापासून त्यांनी काल उत्तम प्रतीचं भोजन व्यवस्था पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या वारीसाठी केली होती आणि आज पंढरपूरहून स्वग्रामाकडे प्रस्थान करणाऱ्या सर्वांसाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि हा फराळ करून ही त्यांची मांदियाळी खऱ्या अर्थानं आपल्या गावाकडे प्रस्थान करीत आहे याचा मनस्वी आनंद होतो। चंदनाचे हात पायही चंदन परिसनाही हिन कोणी अंग नाही पाठी कुपी अंधकार
सर्वांगी साखर अवघी गोड मन ही भक्ताची मांदियाळी अन्नाकडे परतत आहे. त्यांच्या दादांच्या या सामाजिक कार्यास मनस्वी शुभेच्छा. नागेदादांनी आपल्या वारकऱ्यांसाठी पुन्हा एक टाकली म्हणून एक छोटासा अल्पहार देऊन वारकऱ्यांची एक चांगल्या पद्धतीनं सेवा केली आहे. आणि ही सेवा माझ्या माहितीप्रमाणे आज नाही, कारण प्रत्येक वर्षी वारीला त्यांची असं सेवा असते. आणि ह्याच्यातून वारकऱ्यांसाठी खूप एक म्हणजे त्यांना साबू खाल्ल्यामुळे एक प्रेरणा मिळते आणि देवाच तिथून सेवा करून ते देवाला जातात. असेच नागेदादाचे अजून इथून पुढे सुद्धा अशीच भरवाटी हो आणि वारकऱ्यांसाठी अशी सेवा देव ही ईश्वरची मी प्रार्थना करतो. तेच थांबतो. आषाढी वारीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज फाटे मोटार्स कंपनीमार्फत प्रत्येक वर्षी फराळ आणि जारचं पाणी सर्वांना वारकरी लोकांनी ग्रामस्थांना मिळतंय. तर दादांना एकच शुभेच्छा देतो, पुढल्या पंचवार्षिकमध्ये दादा आमदार व्हावेत एवढी इच्छा आहे. एवढी शुभेच्छा देतो, इतर चरणी प्रार्थना करतो आणि माझं 2 शब्द थांबतो.